नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूर तालुक्यात कोट्यावधींच्या रस्ते कामात सिमेंट गायब, राख डस्ट वापरून निकृष्ट बांधकाम, कोट्यावधींच्या निधीची उघड लूट, कंत्राटदार अभियंत्यांची मिलीभगत, जनतेचा आरोप। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यात सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार आणि गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे। अत्यल्प सिमेंटसह राख व क्रशर डस्टचा सर्रास वापर करून दर्जाहीन रस्ते निर्मिती केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। यामुळे संपूर्ण कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाच्या निधीची उघड लूट आणि अपव्यय होत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे। लाखांदूर तालुक्यात सन 2023-24च्या प्रशासकीय मान्यतेनुसार तालुक्यातील 3 प्रमुख रस्त्यांचे बांधकाम सुरू आहेत। यात 11.66 कोटी रुपयांच्या निधीसह करांडला राजनी ते ढोलसर हा 8.800 किलोमीटर, 16.1 कोटी रुपयांचा मांडळ बोतली ते तई हा 7 किलोमीटर आणि 7.48 कोटी रुपयांच्या 3.760 किलोमीटरचा मांडळ ते सरांडी या रस्त्याचा समावेश आहे। या कामाचे कंत्राट तिरोडा येथील त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन यांना असून लाखांदूर व लाखनी तालुक्यातील एकूण 5 रस्ते प्रकल्प याच कंपनीकडे आहेत। मात्र ह्या रस्ते निर्मितीच्या कामांना कोट्यावधींचा निधी असताना देखील दर्जा मात्र ढासळलेला असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। या रस्ते निर्मितीसाठी मटेरियल ठेवणे आणि तयार करण्यासाठी घोडेझरी सोनेगाव येथे प्लांट तयार केले आहे। येथे उभारण्यात आलेल्या कॉन्क्रीट प्लांटमध्ये प्रत्यक्ष सिमेंटचा अत्यल्प वापर करून मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाची राख मिसळून कॉन्क्रीट तयार केले जात असल्याचे उघड झाले आहे। प्लांटवर शेकडो ब्रास राखेचा साठाही आढळून आला आहे। अशा प्रकारचे मिश्रण वापरल्यास रस्त्यांना अल्पावधीत तडे जाणे, पृष्ठभाग उखडणे, टिकाऊपणा पूर्णतः कमी होणे, संपूर्ण रस्ता काही वर्षात निकामी होणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशातच आज बांधा उद्या दुरुस्ती अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर कामात अनेक अनियमितता आढळून आल्याचाही आरोप होत आहे। दर्जाहीन साहित्य, साइडवर कॉन्क्रीट तयार न करता प्लांटवरून संशयास्पद मिश्रण, मुरुम ऐवजी मातीचा वापर आणि त्यावरून स्थानिकांनी काम रोखूनही बेबंदशाहीने काम सुरूच, हे सर्व प्रकार पाहता संपूर्ण कामात नियमांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकल्पच प्रश्नांकित झाला आहे। विशेष म्हणजे कनिष्ठ अभियंत्यांपासून वरिष्ठ अभियंत्यांपर्यंत सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांकडे वारंवार अनेकदा आणि शेकडो तक्रारी करूनही मोहमायात अडकून बसलेल्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून होत आहे। या संदर्भात विचारणा केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडूनही स्पष्ट उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संशय अधिक गडद झाला आहे। स्थानिक जनतेकडून या कामावर उपस्थित केले जात असलेल्या प्रश्नांबाबत सावरकर मॅडम यांना विचारणा केली असता राखडीचा वापर केला जात नाही, तिथे राखड आहेच नाही असे मॅडमचे म्हणणे आहे। मात्र प्रत्यक्षात मॅडम या प्लांटवर आले होते तेव्हा सिमेंट ऐवजी राखेचा मिश्रण होत असल्याचा आणि शेकडो ब्रास राखेचा साठा त्यांच्या समक्ष असताना स्थानिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। आणि याच दरम्यान मॅडमनी राखेचा साठा तात्काळ उचलण्याचे निर्देशही दिले होते। या व्यतिरिक्त प्रत्यक्षात प्लांटवर भेट दिली असता तिथे कार्यरत मजूर वर्गांकडून राखडीचा वापर होत असल्याचे सांगितले जात आहे। आता प्रश्न हा निर्माण होतो की राखडीचा येथे उपयोगच नाही तर त्या प्लांटवर राखडीचा साठा कशासाठी? मॅडम प्लांटवर आले असताना सावरकर मॅडम कडून राखडीचा साठा उचलण्याचे निर्देश का देण्यात आले? त्यामुळे हा रस्ता जनतेसाठी की ठेकेदाराच्या कमाईसाठी? शासनाचा पैसा रस्त्यात जातोय की कुणाच्या खिशात? मॅडमच्या समक्ष हा प्रकार घडला असताना कारवाईचा बडगा का उगारला नाही? असे अनेक प्रश्न जनतेकडून उपस्थित केले जात असून या कामांची आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, तांत्रिक गुणवत्ता तपासणी करून दर्जेदार व नियमानुसार बांधकाम करावे अशी मागणी होत आहे। कोट्यावधीच्या निधीतून उभारले जाणारे रस्ते जर अशा निकृष्ट पद्धतीने बांधले जात असतील तर हा केवळ भ्रष्टाचार नसून जनतेचा विश्वासघात आहे। त्यामुळे आता प्रशासन जागे होणार की पुन्हा एकदा सगळं ठरलेलं म्हणून दुर्लक्ष करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान शिवसेना उभाटा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद डोरे हे या विषयावरून आक्रमक दिसून आले। त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले आहे की कोट्यावधीचा निधी अशा निकृष्ट बांधकामात वाया घालवणे म्हणजे जनतेचा विश्वासघात आहे। सिमेंट ऐवजी राख वापरून रस्ते बनविणे हा सरळ भ्रष्टाचार आहे। याची तत्काळ चौकशी न झाल्यास कामाच्या स्थळीच आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। हे बघा, आम्ही पागल असतो मॅडम।
आज आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत असताना तुम्ही आम्हाला म्हणून गेले आहेत की त्या ठिकाणी काहीच नाही आहे. बाईट घ्या बरं यांची मॅडमची. शिवसेना तालुका प्रमुख विनोद खरे बोलत आहे. कमीच नाही करत आहेत मी. काय वेळेस चालू व्हायला होतं मॅडम. और ये खाली करवा रहा हूँ उसको मीडिया में गाड़ी निकाली है उसको हाँ गाड़ी आज खरं पाहता ह्या त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टच्या म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण मटेरियल तयार होत आहे त्या ठिकाणी आम्ही संबंधित कार्यकर्ते आले असता असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनद्वारे कमीत कमी लाखांदूर तालुक्यातील 6 रोड तयार होत आहेत आणि बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 रोड तयार होत आहेत. आता याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या ठिकाणी मटेरियल जो तयार होत आहे तो पूर्ण राखणीद्वारे तयार होत आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जात नाही. ह्या ठिकाणी म्हणजे जे संबंधित विभागाची जेई आहे सावरकर मॅडम हिला तो विचारलं असता ती उडवाउडवीची उत्तरं देत आहे. म्हणजे नेमकं ह्या तालुक्यामध्ये लाखांदूर तालुक्यामध्ये एवढा सिमेंट काँक्रीटच्या रोडचा बांधकाम होत असताना एवढा भ्रष्टाचार का जिथे सिमेंट टाकायला पाहिजे तिथे राखट टाकलं जात आहे. त्यामुळे ह्या माध्यमातून सरकारला आपण हे कळवू इच्छितो की संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराची लायसन कॅन्सल करून सारी दुसऱ्या कंपनीला हा काम देण्यात यावा. दिसणारी ही राख जी आहे सिमेंटसारखी दिसणारी राख ही सिमेंट म्हणून त्या प्लॅन्टमध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आणि जे मॅडम आहे सावरकर मॅडम त्या सावरकर मॅडमच्या पुण्याईनं आता त्या ठिकाणी सावरकर मॅडमच्या समोर ही राख त्या प्लॅन्टमध्ये टाकण्यात आली आहे आणि ती म्हणून राहिली की हा सिमेंट आहे. म्हणजे मला एक सांगा सिमेंट जर असता तर हा उघड्यावर ठेवण्यात आला असता का? सावरकर मॅडमने सांगितलं की राखळ ही बाजूला करा त्याच्यानंतर प्लॅन्ट चालू करा, परंतु मॅडमच्या समोरच ही राख प्लॅन्टमध्ये टाकण्यात आली सिमेंट म्हणून. आता अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जे सर्वसामान्य जनतेला जाण्या येण्याकरिता PMJSY मधून जे रोड तयार होत आहेत ते खरोखरच किती दिवस टिकणार हा माझा त्या ठेकेदाराला आणि सावरकर मॅडमला प्रश्न आहे. आणि ते सावरकर मॅडम पूर्ण उडवाउडवीची उत्तरं देते आणि चिडते आणि बाईट दे म्हटलं तर चेहऱ्याला मुसका बांधते आणि 4 व्हीलरनं निघून जाते. म्हणजे सरकारनं ज्या 4 व्हीलर दिलेल्या आहेत तिला एसीच्या गाडीमध्ये फिरायसाठी दिलेल्या आहेत का हा माझा प्रश्न आहे त्यांना. गाव घोडेझरी इथे राजनीतिकरांना रोडचा मटेरियल तयार करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राखडीचा वापर केला जात आहे. सिमेंट टाकलेच जात नाही आहे. त्या ठिकाणी संबंधित विभागाचे इंजिनियर सावरकर मॅडम प्रत्यक्षदर्शनी आजच्या तारखेला हजर असताना त्यावेळेस चौकशी केला असता त्या सावरकर मॅडमनी स्वतःच्या चेहऱ्याला दुपट्टा बांधून सारी उडवाउडीचे उत्तरं दिलेले आहेत. आज एवढ्या करोडो रुपयाचा शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान रोजगार योजनेतून रोड तयार करायसाठी, परंतु त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचे रोड तयार होत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हजारो ब्रास रेती त्या ठिकाणी उपलब्ध झाली कशी? कारण आजपर्यंत लाखांदूर तालुक्याचे घाट हे बंद होते आणि त्या ठिकाणी हजारो ब्रास रेती आणि ती राखड त्या ठिकाणी पडलेली आहे. ह्यावरून असं लक्षात येते की महसूल विभागाचं सुद्धा तिथं काहीतरी साठगाठ आहे आणि ह्या सर्वस्वी जबाबदार सन्मान श्रीमती सावरकर मॅडम आहेत. सावरकर मॅडमला प्रत्यक्षदर्शनी विचारलं असता आजच्या तारखेला म्हणजे आज 30 तारखेला विचारलं असताना त्या मॅडमनी उडवीचे उत्तरं दिलेलं आहे. त्यावेळेस त्यांना हेही सांगितलेलं आहे की सन्माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी रोड चालू होत आहे त्याच ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीमार्फत आमरण उपोषण करण्यात येईल. कारण ते कंपनी एक तर डायव्हर्ट करा नाही तर रोडचं कामच पूर्णपणे बंद करा. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ह्या रोडची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी ही मागणी करत आहोत.